नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, ज्या पद्धतीमध्ये वक्फ विधेयक संमत झाल्यानंतर मुस्लिमांनी, प्रामुख्याने मुस्लिम नव्हे तर मौलवी लोकांनी आणि धर्मांध मुस्लिम संघटनांनी देशभर गोंधळ माजवण्याचा, अराजक माजवण्याचा, धमकावणारा सूर लावला होता, त्याची पहिली प्रतिक्रिया ही पश्चिम बंगालमध्ये उमटलेली आहे आणि ती अपेक्षितच होती. कारण ममता बॅनर्जी यांनी सातत्याने गेल्या 15 वर्षामध्ये, 14 वर्षामध्ये आपल्या हाती सत्ता आल्यापासून मुस्लिम आणि प्रामुख्याने कट्टर मुस्लिम हा आपला मतदारसंघ बनवण्यासाठी धर्मांधतेला डोक्यावर चढवून ठेवलंय. आणि त्याचीच प्रतिक्रिया मुर्शिदाबाद इथे उमटली होती आणि परवा परत एकदा तिथे दंगल झाली. शेवटी इतकी परिस्थिती आली की कोलकाता हायकोर्टाला एक आदेश देऊन बंगालच्या पोलिसांना बाजूला करत केंद्रीय सुरक्षा दलाला मुर्शिदाबाद जिल्हा सोपवण्याचे आदेश द्यावे लागले कोर्टाला. लक्षात ठेवा, इथे केंद्र सरकारने, केंद्रीय गृह खात्याने कुठलाही हस्तक्षेप केलेला नाही. म्हणजे जितकं होऊ शकेल तितकं राज्याला आपलं आपले अधिकार वापरण्याची मोकळीक मोदी सरकारने दिलेली आहे. अशा कुठल्याही परिस्थितीमध्ये पूर्वी काँग्रेसच्या राज्यामध्ये विनाविलंब तिथलं सरकार बरखास्त केलं जात होतं. बारीक सारीक गोष्ट धरून सरकार बरखास्त करण्याचा एक सरसकट प्रकार चालू झाला होता. आणि म्हणूनच सरकार बरखास्त करणं, मंत्रिमंडळ बरखास्त करणं, यावर सुप्रीम कोर्टाला अनेक निर्बंध आणावे लागले. राज्यपाल आणि केंद्र सरकारच्या मनमानीला काँग्रेसच्या काळामध्ये लगाम लावले गेले. आणि त्यामुळेच बंगालमध्ये आज सरकारच्या सहकार्याने आणि सरकारच्या आशीर्वादाने, ममता सरकारच्या आशीर्वादाने जे हिंदू विरुद्ध हल्ले आणि दंगली चालू आहेत, त्याला एक प्रकारे सुप्रीम कोर्टाने घातलेले निर्बंध सुद्धा जबाबदार आहेत. सरकार बरखास्त करणं किंवा राष्ट्रपतीची राजवट लावणं याचा जितका सर्वाधिक गैरवापर हा काँग्रेस पक्षाने केलेला आहे आणि त्याला जी वेसण घातली गेली सुप्रीम कोर्टाकडून, त्याचा फायदा घेऊन आज काँग्रेसचेच, तृणमूल काँग्रेस ही पण एक प्रकारे काँग्रेसच आहे, ते धुडगूस घालत आहेत. पण ममता बॅनर्जी एक गोष्ट विसरल्यात. हे मी मुद्दाम सांगतो की आपल्याला मोदी सरकार बरखास्त करू शकत नाही. सुप्रीम कोर्टाचे वेगवेगळे आदेश मदतीला आहेत आणि त्यामुळे दंगलखोर मुस्लिमांना मोकाट रान द्यायचं आणि त्याच्यावर पुढली विधानसभा निवडणूक सुद्धा जिंकायची. आणि त्यासाठी शक्य तितका मुस्लिम मतदार अधिकाधिक ध्रुवीकरण करून, पोलराइज करून आपल्या बाजूला आणायचा, हे डावपेच ममता दिदी खेळतायत. तुम्हाला आठवत असेल तर 5 वर्षापूर्वी जेव्हा 2022 मध्ये विधानसभा निवडणूक होती, तेव्हाही ममता बॅनर्जींनी अशाच प्रकारे मुस्लिमांना धुमाकूळ घालू दिला आणि ओवैसी सारख्या मुस्लिम नेत्याला देखील बंगालच्या मुस्लिमांनी दाद दिली नाही. इतर सगळ्या राज्यामध्ये ओवैसी यांचा पक्ष थोडा बहुत वाढला असताना बंगालमध्ये मात्र तिथल्या मुस्लिम मतदाराने ओवैसींना घास घातला नव्हता. याचं कारण सरळ आहे की त्या धर्मांध मुस्लिम नेत्यांना, मौलानांना एक गोष्ट लक्षात आली होती की ओवैसी पेक्षाही आपल्याला ममता दिदींचं सरकार जवळ आहे. धार्मिक धुडगूस घालायला ममता दिदींनी मोकळी दिलेली आहे, तोपर्यंत ममता दिदीला बाजूला करण्याची गरज नाही.
थोडक्यात ममता दीदींनी अशा प्रकारे आपला एक मुस्लिम मतदार गोळा केलेला आहे, जो बिहारमध्ये लालू प्रसाद यादव आणि उत्तर प्रदेशात मुलायम सिंग यादव यांनी गोळा केला होता. बंगालमध्ये तर सर्वाधिक, देशातील सर्वाधिक मुस्लिम बहुल राज्य कुठचं असेल, 30-32% मला वाटते बंगालमध्ये मुस्लिम आहेत. आणि प्रामुख्याने पश्चिम बंगालच्या दक्षिण भागामध्ये मुस्लिमांची संख्या प्रचंड आहे. अनेक मतदारसंघ असे आहेत की जिथे हिंदू अल्पसंख्याक आहेत आणि तिथे हे मुस्लिम धर्मांध धुडगूस घालत असतात. पण त्या धुडगूस घालणाऱ्यांना अभय देऊन ममता दीदींनी तिथल्या जागा जिंकण्यासाठी आपलं हुकमी बहुमत तयार केलेलं आहे. याला एकदाच म्हणजे 2000 मला वाटते 2011 मध्ये याला आळा घातला गेला. त्याचं एक मोठं कारण असं होतं की बंगालमधल्या निवडणुकीमध्ये जवळजवळ प्रत्येक मतदारसंघात केंद्रीय सुरक्षा दलाचा वापर झाला होता. निवडणूक आयोगाने डाव्यांच्या बरोबर असलेले गुंड आणि मुस्लिम धर्मांध यांच्या नाड्या आवळल्या. त्यामुळे ममता दिदी सत्तेत येऊ शकल्या. पण सत्तेत आल्यानंतर ते सगळे गुंड, गँगस्टर्स आणि धर्मांध मुस्लिम यांना ममता दिदींनी आपल्या पंखाखाली घातलं आणि डावी डावी आघाडी ही बंगालच्या राजकारणातून जवळजवळ नामशेष झाली. त्यामुळे 6-7 निवडणुका 77 नंतर सातत्याने डावी आघाडी जिंकत आली. हा जो इतिहास सांगितला जातो त्याचं कारण लक्षात घेतलं पाहिजे. ती डाव्या आघाडीची लोकप्रियता नव्हती, तर मतदारसंघ काबीज करणं आणि गुंडगिरीने निवडणुका जिंकणं याला शह दिला गेला. तो 2011 मध्ये केंद्रीय राखीव दल हे सगळ्या निवडणुकीचा बंदोबस्त ठेवायला लागलं आणि प्रचंड प्रमाणावर तेव्हापासून 2011 पासून बंगालमध्ये 7 किंवा 8 फेऱ्यांमध्ये मतदान व्हायला लागलं. 25-30, 25-30, 35 एवढ्याच मतदारसंघामध्ये मतदान घ्यायचं, कारण तेवढा पोलीस फोर्स, सुरक्षा दल एकदम लावणं अशक्य होतं. पण त्याचा फायदा ममता दिदींना मिळाला आणि नंतर त्याच सगळ्या डाव्या आघाडीला विजयी करून देणाऱ्या गुंडांना ममता दिदीने आश्रय दिला. आणि त्यापेक्षाही मोठं सुरक्षा कवच ममता दिदींना मिळू शकलं ते राष्ट्रपती राजवट लावण्यावर केंद्राच्या सरकारला सुप्रीम कोर्टाने लावलेला लगाम. तो लगाम महत्वाचा आहे आणि एकदा तो लगाम सैल होऊ शकतो का याचा विचार केला तर मग ममता दिदी यांचं राजकारण किती धोक्यात आलेलं आहे त्याचा अंदाज येऊ शकतो. ममता दिदी नुसत्या गुंड आणि मुस्लिम धर्मांध यांच्या बळावर राजकारण करत नाहीयेत, तर राष्ट्रपती राजवट लावण्यासाठी केंद्र सरकार दुबळं आहे. सुप्रीम कोर्टाने त्याला दुबळं केलंय. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे केंद्र सरकार दुबळं आहे एवढंच ममता दिदीने माहिती आहे. पण जर त्या दुबळेपणावर केंद्र सरकार मात करू शकत असेल तर राष्ट्रपती राजवट आज सुद्धा लागू शकते. आणि एकदा राष्ट्रपती राजवट लागली की ममता दिदी यांची जी काय राजकीय लोकप्रियता आहे ती बघता बघता हवेत विरून जाऊ शकते, जशी डावी आघाडीची लोकप्रियता हवेत विरून गेली. बंगालच्या राजकारणामध्ये गुंड धर्मांध यांचं वर्चस्व इतकं आहे की पोलीस सुद्धा त्यांना, स्थानिक पोलीस आवरू शकत नाहीत. पोलीस ठाण्यावर या गुंडांचं राज्य चालतं आणि त्यामुळे अनेक दंगलीमध्ये, अनेक गुन्हेगारांमध्ये पोलीस फक्त प्रेक्षक असतात, हस्तक्षेप सुद्धा करत नाहीत. एकदा त्या पोलीस खात्यावरचा ममता दिदींचा आणि त्यांच्या पक्षाचा वरचष्मा संपला की बघता बघता ममता दिदींचा पक्ष 12च्या भावात जाऊ शकतो.
जशी डावी आघाडी गेली, सत्ता गमावली डाव्यांनी, आणि बघता बघता सगळे पोलीस डाव्या आघाडीवर लाठ्या उगारायला लागले आणि ममता दिदीच्या गुंडांना शरण द्यायला लागले, आश्रय द्यायला लागले. राष्ट्रपती राजवट लागली तर गल्लीतल्या पोलीस ठाण्यापासून मोठ्या मोठ्या नगरामध्ये, शहरामध्ये तृणमूल काँग्रेसच्या गुंडांना फरफटत पोलीस ठाण्यामध्ये आणून चोप दिला सांगू शकतो. आणि म्हणून पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागली आणि तटस्थपणे निवडणुका झाल्या, तर मग डावी आघाडी जशी जमीनदोस्त झाली तसंच तृणमूल काँग्रेसचा धुव्वा उडू शकतो, धुव्वा उडू शकतो. आजपर्यंत गेल्या 40-45 वर्षामध्ये बंगालमध्ये हिंसेपासून मुक्त अशी कुठलीही विधानसभा लोकसभा निवडणूक होऊ शकलेली नाही. केंद्रीय राखीव दलाच्या हाती सुरक्षा व्यवस्था दिली आणि ममता दिदी यांची सत्ता बरखास्त करण्यात आली, तर बंगालमध्ये तटस्थ निवडणुका होऊ शकतात. त्यापेक्षाही मोठं म्हणजे या सगळ्या तृणमूल गुंडांना वेसण घातली जाऊ शकते आणि ते केंद्र सरकार करू शकणार नाही, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे करू शकणार नाही. या भ्रमामध्ये ममता दिदी केजरीवाल सारख्या बेताल वागत सुटलेल्या आहेत. पण केजरीवाल का गेला याचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला तर त्यांच्या लक्षात येईल की ममता दिदीचे दिवस सुद्धा भरलेले आहेत. पुढची विधानसभा निवडणूक येण्यापूर्वी कदाचित मोदी सरकार बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लावू शकतं. अगदी सुप्रीम कोर्टाचे निर्बंध गृहीत धरून सुद्धा मी हे विधान करतोय, हे लक्षात घ्या. गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर इतका या लोकांनी धुमाकूळ घातला होता की 5,000 पेक्षा अधिक हिंदू कुटुंब बंगाल, पश्चिम बंगाल सोडून आसामला पळून गेली होती. आता सुद्धा संदेश खालीचा मामला तुम्हाला माहिती असेल. एक 7-8 महिन्यापूर्वीचा, वर्षभरापूर्वीचा आहे. शहाजवान नावाचा गुंड 42 दिवस स्थानिक पोलिसांना मिळत नव्हता. जेव्हा त्याच्या टोळीतल्या गुंडांना स्थानिक नागरिकांनी धडून झोडपायला सुरुवात केली, तेव्हा कुठे तो पोलीस संरक्षणात आपला जीव वाचवायला पोलीस ठाण्यात दाखल झाला. मुर्शिदाबाद मध्ये अशीच दंगल झालेली आहे वक्फच्या निमित्ताने. पण त्याचा आधार घेऊन बंगालमध्ये कायदा सुव्यवस्था धोक्यात आली आहे, म्हणून केंद्राला राष्ट्रपती राजवट लावता येईल. सुप्रीम कोर्टाने जे निर्बंध घातलेला आहे, अटी शर्ती घातल्या आहेत, त्या पार केल्या, पूर्ण केल्या तर बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू शकते. कशी लागू शकते त्याचं कारण असं आहे, ही राष्ट्रपती राजवट लागू केली तर तो केंद्र सरकारचा म्हणजे मंत्रिमंडळाचा निर्णय नव्हे, तर तो संसदेमध्ये संमत करून घेतलेला निर्णय असला पाहिजे, असा एक बंधन किंवा अट सुप्रीम कोर्टाने घातलेली आहे. राष्ट्रपती राजवट लागू केली आणि एखादं सरकार बरखास्त केलं तर 6 महिन्याच्या आत ती राष्ट्रपती राजवट लागू करणारा जो अध्यादेश आहे केंद्र सरकारचा, राष्ट्रपतींचा, तो लोकसभेत आणि राज्यसभेत 6 महिन्याच्या आत संमत करून घेण्याची अट सुप्रीम कोर्टाने घातलेली आहे. आणि नाही तर मग जे सरकार बरखास्त केलं ते परत आणावं लागतं. राबडी देवी सरकार बिहारमध्ये असंच वाजपेयी सरकारला परत आणावं लागलं होतं. तो इतिहास पण नव्या पत्रकार पोरांनी जरा तपासून बघावा. जेव्हा बिहारमध्ये प्रचंड हिंसाचार झाला होता तेव्हा नव्याने राजकारणात आलेल्या सोनिया गांधी म्हणाल्या होत्या की बिहारमध्ये जंगल राज चालू आहे, ते सरकार लालूंचं
लालूंचं म्हणजे राबडी देवींचं सरकार होतं, लालूंच्या पक्षाचं होतं, राबडी देवी मुख्यमंत्री होत्या आणि ते सरकार बरखास्त केलं पाहिजे असं जाहीर वक्तव्य सोनिया गांधींनी केलं होते. आणि त्यामुळे ते सरकार बरखास्त केलं तर लोकसभेत त्यावर शिक्कामोर्तब करून घेणं पंतप्रधान वाजपेयी यांना शक्य होतं. पण राज्यसभेमध्ये भाजपकडे किंवा एनडीएकडे बहुमत नव्हतं, त्यामुळे राज्यसभेमध्ये तो अध्यादेश संमत करण्याचा प्रस्ताव बारगळला असता. तरीही काँग्रेस आपल्या पाठीशी उभी राहील. बिहारमधलं जंगलराज थांबवायला काँग्रेस अध्यादेशाला पाठिंबा देईल ही वाजपेयींची अपेक्षा होती. म्हणूनच राबडी देवी सरकार बरखास्त केलं होतं. पण ज्या वेळेला तो प्रस्ताव लोकसभेत मान्य झाला तरी राज्यसभेत मान्य होण्याची शक्यता नाही असं सोनिया गांधी बोलायला लागल्या, तेव्हा गपचूप वाजपेयी सरकारला माघार घ्यावी लागली आणि परत एकदा बरखास्त केलेलं राबडी देवी सरकार बिहारमध्ये सत्तेवर बसवण्यात आलं. कारण काय होतं? जंगलराज सुधारलं असं कारण नव्हतं. सुप्रीम कोर्टाने जी अट घातली होती की बरखास्त केल्यानंतर बरखास्तीचा अध्यादेश आहे तो 6 महिन्याच्या आत संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये मंजूर करून घेतला पाहिजे, बहुमताने मंजूर करून घेतला पाहिजे. पण राज्यसभेमध्ये तो अध्यादेश भाजपला मंजूर करता येणार नव्हता. म्हणून बरखास्त केलेलं राबडी देवी सरकार बिहारमध्ये पुनर्स्थापित करण्यात आलं. असो, पण मुद्दा काय तर सुप्रीम कोर्टाचा जो आदेश आहे की राष्ट्रपती राजवट लागू केली तर 6 महिन्याच्या आत दोनही सभागृहामध्ये तुम्हाला तो अध्यादेश संमत करून घ्यावा लागेल, लोकसभेत आणि राज्यसभेत. आता आजच्या परिस्थितीकडे या. काल परवाच लोकसभेत आणि राज्यसभेत 16 तास चर्चेला वेळ दिला, पण वक्फ सुधारणा विधेयक भाजपचं बहुमत नसताना सुद्धा लोकसभेत आणि राज्यसभेत अमित शहा यांनी दोन्हीकडे ते विधेयक मंजूर करून घेतलेले. त्यामुळे भाजपचं एकपक्षीय बहुमत आज लोकसभेत नसलं तरी वादग्रस्त ठरू शकेल आणि सगळ्या सेक्युलर लोकांना एकत्र आणेल असं विधेयक किंवा प्रस्ताव सुद्धा लोकसभेत आणि राज्यसभेत अमित शहा आणि मोदींचं सरकार सहजगत्या मंजूर करून घेऊ शकतात याचा आत्मविश्वास वक्फ विधेयकाने भाजप सरकारला, मोदी सरकारला दिलेला आहे. आणि त्यामुळे आज बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट आणायची आणि ममता सरकार बरखास्त करायचं असा निर्णय मोदी सरकारने घेतला तर तो अध्यादेश लोकसभेत आणि राज्यसभेत दोन्ही ठिकाणी यशस्वीरित्या संमत करून घेऊ हा आत्मविश्वास अमित शहा यांच्यामध्ये आलेला आहे. कारण त्यांनीच वक्फ बिल हे लोकसभा आणि राज्यसभेत बहुमत नसताना सुद्धा मंजूर करून घेतलेलं आहे. अगदी विरोधकांमध्ये सुद्धा जी आपसातली काय ती बेदिली आहे त्याचा फायदा घेऊन अपेक्षेपेक्षा अधिक मतांनी दोन्ही सभागृहामध्ये वक्फ बिल संमत करून घेतलेला आहे. बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लावण्याचा अध्यादेश काढला गेला तर तो सगळ्या पक्षांना आपापल्या राज्यामध्ये अडचणीचा ठरण्याची बिलकुल शक्यता नाही. आणि म्हणून वक्फ बिलापेक्षाही अधिक संख्येने बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लावण्याचा प्रस्ताव अमित शहा लोकसभेत आणि विधानसभेत निर्धास्तपणे संमत करून घेऊ शकतात. वक्फ बिलाने बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लावणं आणि ममता सरकार बरखास्त करणं याचा मार्ग म्हणून मोकळा केलेला आहे. तो कायदेशीर आहे, घटनात्मक आहे
आणि त्यामुळे ममता दिदी जर सुप्रीम कोर्टाचा निर्बंध आहे या भ्रमात जगत असतील तर मग त्यांचं सरकार बरखास्त होण्याचे दिवस जवळ आलेले आहेत. पापाचा घडा भरत गेलेला आहे आणि म्हणून मुर्शिदाबाद मध्ये जे झालंय त्यानंतर दिल्ली कोलकाता हायकोर्टाने केंद्रीय राखीव दल तिथे तैनात करण्याचे आदेश कोर्टाने दिल्यानंतर बंगालमधून ममता दिदीचं सरकार बरखास्त करण्याचा मार्ग कायदेशीर आणि कोर्टाच्या दृष्टीने सुद्धा मोकळा झालेला आहे. बरखास्त झालं तर त्याला सुप्रीम कोर्टात आणि आव्हान देण्याचा मार्ग ममता दिदींनी स्वतःच बंद केलाय. पण बघू मोदी सरकार हा निर्णय कधी घेतं. ज्या प्रकारच्या दंगली मुर्शिदाबाद मध्ये झाल्यात त्याला वेळीच आवर घातला नाही तर आगामी निवडणूक ममता दिदी हरणारच आहे. कितीही दंगल करो. संदेश खाली मध्ये रामनवमीची मिरवणूक महिलांच्या पुढाकाराने निघाली, ती येऊ घातलेल्या निवडणूक निकालाची चुणूक आहे. आणि वक्फ बिलाने मोदी सरकारला राष्ट्रपती राजवट लागू करून तो प्रस्ताव संसदेत मंजूर करण्याची ताकद दिली असेल तर ममता दिदींचे दिवस भरलेत असं समजायला हरकत नाही. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.